नदीला पश्चिमेच्या साईडला, सीना नदी पूर्वेच्या साईडला ओढा इतका भरमसाठ पाणी आलेलं होतं की त्यातनं कोणीही जाऊ शकत नव्हतं. त्यातनं म्हशी वाहत जात होत्या. त्यानंतर माणसं वाहायला लागलेली होती. त्या माणसांना ते बेट बनलेलं होतं, चौकडून येडा पडलेला होता. ते बाहेर काढण्याचं काम आम्ही 4-5 जण, काही जण पोहत, काही जण साठवणे हाणीत, दांड्याची पद्धत, इंजिन नाही, त्या पद्धतीने आम्ही 100 ते 150 लोकांना बाहेर पाण्यातनं काढलं आणि एकदम सुखरूप व्यवस्थित ठिकाणी त्यांना पोचवलं. काल पुरात जी परिस्थिती ओढवलेली होती करमाळा तालुक्यात, म्हणजे विविध ठिकाणी सीना नदीचा मोठ्या प्रमाणात पूर आला. तर हे जी बऱ्याच माध्यमांनी जी वस्तुस्थिती आहे ती आजपर्यंत आपल्या समोर आलेलीच नाही. तरी माननीय शरद पवार, शरद ॲग्रोचे चेअरमन यांनी आज जी वस्तुस्थिती आज निर्माण झाली ती ह्याची प्रत्यक्षात आज मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. कारण काय झालेलं आहे की लोक आज दाखवतायत वेगळं, पण वस्तुस्थिती घडलेली वेगळी. जी लोक म्हणजे सगळ्यापासून अंधारात राहिली, आज ह्यांना हे बरोबर त्यांना त्या प्रसिद्धी माध्यमांपुढे आणतायत. ह्याबद्दल मीच पहिल्यांदा बोरगाव ग्रामपंचायत असेल किंवा करमाळा तालुक्याच्या वतीने मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. कारण आज ते आपल्यासमोर जी वस्तुस्थिती ते मांडतायत. तर परिस्थिती काल अशी झाली की 100 ते 150 वस्ती असलेली पांढर वस्ती ही आज त्याच्या सभोवताली एका साईडनी आपली सीना नदी वाहते आणि दुसऱ्या साईडनी एक ओढा आहे. त्या ओढ्याला पूर्ण प्रचंड पाणी आलं. त्या पाण्यात जवळजवळ 7-8-10 म्हशी जनावरं असतील आणि ती वाहून जात होती. ती बी जनावरं ही सगळी ह्या भोई बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती जनावरं बाहेर काढली. त्यानंतर त्या वस्तीवर जवळजवळ 100 ते 150 परिवार, म्हणजे जवळजवळ लोकसंख्या असलेले परिवार गुंतलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही यांना ज्यावेळेस रिक्वेस्ट केली त्यावेळेस ह्यांनी यांच्या स्वतःच्या नावा घेऊन, त्या नावा बी काय असं त्यांना इंजिन नव्हतं किंवा काय नव्हतं, त्या स्वयंचलित नावा होत्या, त्या नावा घेऊन ह्यांनी स्वतः या भोई समाजाने ते सर्व माणसांना रेस्क्यू करून आज बाहेर काढले. तर नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्र राज्याचा शरद ॲग्रोचा परिवारचा शरद पवार. आज मी महाराष्ट्र संपूर्ण फिरत आहे. पण एक आज अशी आपल्या संगोबा परिवारमध्ये एक भोई समाजाने महाराष्ट्राला एक आदर्श किंवा 100 ते 150 लोकांना एक जीवदान दिलं, ती कुठंतरी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या शरद ॲग्रोच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर लोकांना सेवा देतोय. आणि आज माझ्या एक भोई समाजाने नुसतं मच्छी उदरनिर्वाह नाही तर एक समाजाला आदर्श करून दाखवला की बाबा दुसऱ्याचा जीव वाचवल्यावर जो आनंद असतो, ज्या एखाद्या घरातल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्यावर त्या माणसाला त्याचं दुःख कळतं. आज 100 ते 150 लोकांना जर त्यांनी जीवदान दिलं असेल तर त्याचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे. आज की जेणेकरून की कोणी असं विचारही करू शकला ना त्या गोष्टीचा. जवळजवळ इथं जे राहणारी, जे मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी जी जनता आहे तिथं राहती त्या वस्तीवरती, ते जवळजवळ 100 ते 600 जण होते बरं का. बरोबर. त्यानंतर न इतका प्रसंग बेकार होता की आमचे सरपंच तिथं आले. सरपंच म्हणले ह्यासाठी काय करावं लागेल. तर मी म्हणलं आपली ती एक होडी आहे, ती पण जुन्या प्रकारची होडी होती, त्याला दांडा वगैरे इंजिन वगैरे काय नव्हतं. तर आम्ही ती डायरेक्ट काढली, सरपंच मध्ये काढून लागायला. मग आम्ही आले, संतोष वारे पण होते ते अध्यक्ष, ते पण परत नेक्स्ट टाइम सरपंच ते सगळे मिळून तिथं आले. मग आम्ही नाव आणले अलीकडे, तिथं चाटू बी नव्हता, फळीच्या साह्याने अलीकडे घेतलं त्यांना. त्यानंतर परत पलीकडून आवाज द्यायची की बाबा आम्हाला वाचवा. जवळजवळ 100-125 माणसं पलीकडे अडकून होती. जो होता भयानक परिस्थिती होती. जोपर्यंत तिथं अशी परिस्थिती निर्माण झाली होती, लहान मुलं, म्हातारी माणसं, बाया, डिलिव्हरीच्या वस्तू सांगायची म्हणलं तर असं अंगावर चार येतात. इतकी भयानक परिस्थिती तिथं. मग तिथं आम्ही चौघाजणांनी रशीने दोर बांधला आणि नावेतून, जेणेकरून किंवा नाव इथून सुटली तरी पलीकडे खाली जाऊ नये. जाळी होती सुरक्षतेची तुम्ही पूर्ण काळजी. एक एनडीआर जो करतं ती त्यांनी सकट 8 नावा आमच्या भोई समाजाच्या वाहून गेलेल्या, त्याच्याबरोबर त्यांच्या जाळ्यांचं बी इतकं नुकसान झालंय आणि ते वरून त्यांनी प्रशासनाचं काम त्यांनी पार पाडलेलं आहे बऱ्यापैकी. तर माझी प्रशासनाला विनंती की यांना सगळ्यांना भरपाई द्यावी. आज यांची इथून ह्या सेंटरवरून घरी गेल्यानंतर यांनी खायची पंचायत आहे. तर प्रशासनाने नक्कीच आमच्या भोई समाजाला न्याय द्यावा ही ग्रामपंचायतची. शरद ॲग्रो मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे सरपंच साहेब उभा आहे. Someone